शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची मातोश्रीवर बैठक पार पडली। या बैठकीत विरोधी पक्षनेते पदाबाबत चर्चा झाली। शिवसेना ठाकरे पक्ष विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे अशी माहिती अंबादास दानवेंनी दिली आहे। सोमवारी याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत। विरोधी पक्षनेत्याच्या शर्यतीमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाकडून भास्कर जाधव, आदित्य ठाकरे, सुनील प्रभूंच्या नावाचा विचार सुरू आहे। यात भास्कर जाधवांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे। बलात्कारासारख्या संवेदनशील प्रकरणावर बोलताना काळजी घ्या असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय सावकारे आणि योगेश कदमांचे कान टोचले। संजय सावकारेंनी बोलताना काळजी घेण्याचा सल्ला फडणवीसांनी दिलाय, तर योगेश कदम हे नवे असल्यानं त्यांनी बोलताना योग्य शब्दांचा वापर करावा असा सल्लाही दिलाय। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं स्पष्टीकरण राज्यमंत्री योगेश कदमांनी दिलं, तर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील यंत्रणेला दिल्यात अशी माहिती त्यांनी दिली आहे। पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज नितेश राणे होते। यावेळी नितेश राणे यांनी वाढवण बंदर संदर्भात आढावा बैठक घेतली। वाढवण बंदर प्रकल्पाबाबत प्रत्येक स्थानिकाला विश्वासात घेतलं जाईल असं राणे यांनी म्हटलंय। कल्याण डोंबिवलीतील बेकायदेशीर 65 इमारतींवर कारवाई होऊ नये यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रेंनी प्रांताधिकारी विश्वास गुजर यांना निवेदन दिले आहे। या इमारती बेकायदेशीररित्या खोटे कागदपत्र सादर करून बनवण्यात आल्यात असा आरोप त्यांनी केला। संबंधित बिल्डरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे। डहाणू आणि पालघर विधानसभेत शिवसेनेमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे। डहाणू पंचायत समितीच्या 4 माजी सदस्यांसह 4 सरपंच आणि 3 उपसरपंचांनी शिवसेनेत प्रवेश केला, त्यामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या तोंडावर शिवसेनेत इन्कमिंग सुरू आहे। भाजप नेते गणेश नाईकांनी नवी मुंबईमध्ये आज दुसऱ्यांदा जनता दरबार घेतलाय। यावेळी ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी गणेश नाईकांची भेट घेतली। दरम्यान वैयक्तिक कामानिमित्त भेटल्याची माहिती त्यांनी दिली आहे। बीकेसी सोबतच आता ठाणे मीरा भाईंदरमध्ये पॉड टॅक्सी धावणार आहे। ठाणे महापालिकेमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीमध्ये याबाबत सादरीकरण झालं। मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रो यांना कनेक्टिव्हिटी निर्माण व्हावी आणि जमिनीवरील वाहतूक कमी व्हावी यासाठी पॉड टॅक्सी धावणार आहे। नवी मुंबई विमानतळ सेवेसाठी सज्ज झालेला आहे। 17 एप्रिल रोजी विमानतळ व्यावसायिक वापरासाठी खुलं करण्याची योजना आहे। देशातील पहिलं ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईत उभारलं जात आहे। गेल्या वर्षभरात आवश्यक असलेल्या अनेक चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या। कामा रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण केंद्रात पोस्ट बेसिक डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग हा नवा अभ्यासक्रम सुरू केलाय, त्यामुळे कर्करोग तज्ज्ञ नर्स तयार होतील। कॅन्सरसाठी डे केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती। आता सरकारी रुग्णालय देखील कॅन्सर उपचारांना प्राधान्य देणार आहेत। मध्य मार्गावर शनिवारी आणि रविवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे। याचा मुंबई लोकल सेवेवर परिणाम होणार आहे। पहिला 5 तासांचा ब्लॉक असेल तर दुसरा 10 तासांचा असणार आहे। हा ब्लॉक सीएसएमटीच्या प्लॅटफॉर्म विस्तार प्रकल्पासाठी घेतला जातोय। मुंबईच्या भांडूप मुलुंडला जोडणाऱ्या नाहूर रेल्वे उड्डाण पुलाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं, त्यामुळे लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। या पुलाची भार चाचणी देखील घेण्यात आली, त्यामुळे लवकरच हा पूल लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या दिशेनं एकेरी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या विस्तारीकरणासाठी सोलापुरातून जाणाऱ्या 7 एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केलाय, तर भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस 28 फेब्रुवारीपर्यंत दादरमध्ये शॉर्ट टर्मिनेट होणार आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 1.25 लाखापेक्षा अधिक झाली आहे। एकूण वीज निर्मिती क्षमता 500 मेगावॅट करण्याचं उद्दिष्ट 82 दिवसात पूर्ण केल्याचा दावा महावितरणनं केलाय। लाभार्थी कुटुंबांना एकूण 800 कोटींचं अनुदान देण्यात आलंय।
अमरावती महापालिकेच्या मालमत्ता करवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे। काँग्रेसनं अमरावती महानगरपालिकेच्या गेट समोर हे आंदोलन सुरू केलंय। शहरात साफसफाई होत नाही, तसंच कचऱ्यामधनं अधिकारी कमिशन खातायत असा आरोप करत जोरदार आंदोलन सुरू आहे। पुण्याच्या घटनेनंतर कल्याण पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत। पोलिसांनी कल्याण एसटी डेपोची बसमध्ये जाऊन पाहणी केली, तर प्रवाशांशी चर्चा करून सुरक्षा यंत्रणेची झाडाझडती घेतली। दरम्यान ओकबाग इथं तात्पुरता एसटी डेपोत सीसीटीव्ही उपलब्ध नसल्यानं पोलिसांनी त्वरित सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना दिल्या। राज्यभरातील अंतरिम प्रगतीच्या मूल्यांकनामध्ये राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पालघर पोलीस अव्वल ठरले। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा सन्मान करण्यात आला। पोलीस प्रशासन हे लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने चालवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। यामध्ये पालघर पोलीस अव्वल ठरले। शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप पाहायला मिळाला। सेन्सेक्स तब्बल 1400 अंकांनी कोसळला। शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली आहे आणि सेन्सेक्स निफ्टीचे निर्देशांक कोसळले। फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आणि आठवड्याच्या शेवटच्या दिवसात शेअर मार्केट गडगडले। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर शुल्क लादण्याची घोषणा केली आहे। त्याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे। मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्क मैदानावरील धुळीचा प्रश्न कायम आहे। आयआयटीच्या सूचनेनंतर देखील मैदानावर गवत पेरणी अद्यापही करण्यात आलेली नाहीये, त्यामुळे संतप्त रहिवासी याबाबत आता कोर्टामध्ये दाद मागणार आहेत। उच्च न्यायालय किंवा हरित लवादाकडे रहिवासी दाद मागण्याच्या विचारात आहेत। अंबरनाथ तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचा अजब कारभार पाहायला मिळाला। बदलापूर जवळील बेंडशीड या गावात मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी लाखो रुपये खर्चून नवा पूल बांधलाय। त्यानंतर एका अज्ञातानं हा पूल लोखंडी गेट लावून बंद केला, मात्र तरीही सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग याबाबत अनभिज्ञ आहे। भिवंडीच्या मानकोली ते खारबाव मार्गे चिंचोटी रस्त्यावर सुरू असलेल्या कॉन्क्रीट रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। आवश्यक त्या तांत्रिक निकषांचं पालन न करता काम सुरू असल्याचा आरोप आहे। रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा झाल्यास भविष्यात ग्रामस्थांना खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो, त्यामुळे लक्ष देण्याची मागणी होतीये। पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय। ग्रामीण भागातील विकास कामांमध्ये दगड टाकून निकृष्ट पद्धतीनं काम सुरू आहे, मात्र याकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे, त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे। उल्हासनगरातील अनेक भागात दररोज पाण्याची नासाडी होतीये। टँकर पॉइंटवर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे। एका नागरिकानं पाणी वाया जात असल्याचं दृश्य त्याच्या मोबाईलमध्ये चित्रित करून ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे। वांद्रे पश्चिम येथील पाली हिल जलाशयाच्या पाईपलाईनला गळती लागल्यानं काही भागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला। दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे खार पश्चिम दांडा कोळीवाड्यातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला। दुरुस्तीसाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज घेऊन सायंकाळी पाणी पुरवठा करण्याबाबत घोषणा केली आहे। पीओपी बंदीबाबत पर्यावरणवादी ठाम आहेत। पीओपी मूर्तींमुळे पर्यावरणाचा ह्रास होण्याबरोबरच प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढतंय असं पर्यावरणवाद्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे पीओपी मूर्तींवरील बंदी कायम ठेवली पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली। तर त्यांनी शाडू मातीच्या मूर्तींबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे। JNPA कांदा निर्यात 30% घसरली आहे। शेतकऱ्यांच्या सातत्यानं केलेल्या मागणीनंतरही कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क कमी न केल्यामुळे निर्यात घटली आहे। त्यामुळे शेतकरी आणि निर्यातदारांमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात असंतोषाचं वातावरण आहे। लसणाचा दर गेल्या 2 महिन्यात 400 रुपयांवर पोहोचला होता, मात्र लसणाची आवक वाढल्यानं दर आता 80 ते 100 रुपये प्रति किलोवर आलाय। सध्या बहुतांश लसणाची आवक मध्य प्रदेशातून होतीये, त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून दर कमी झालेत। राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या मुलुंडमधील काही आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन भरवलंय। टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी हे प्रकल्प तयार केलेत। घाटकोपरच्या झुंझुनवाला महाविद्यालयातील प्राचार्य कुमुद मिश्रा या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहेत। मराठी विज्ञान परिषदेचा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा उद्या समारोप होतोय। विज्ञान परिषदेच्या विज्ञान भवनात समारोप होणार आहे। या कार्यक्रमात परिषदेनं विज्ञान दिनानिमित्त घेतलेल्या 3 स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिकं देण्यात येणार आहेत।
सीईटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा यासाठी अटल उपक्रम सुरू केलाय। या विशेष उपक्रमामध्ये आतापर्यंत 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता येतोय। राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या भरतीला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला 80%, तर मुलाखतीसाठी 20% गुण दिले जाणार आहेत। त्याचबरोबर निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निवड समितीच्या बैठकांचं व्हिडिओ चित्रीकरण देखील केलं जाणार आहे।